नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. शेळगी सर्व्हिस रोड होणार लवकरच अतिक्रमण मुक्त. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका प्रशासन करणार संयुक्त कारवाई. दिवाळीपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या. महापालिका कामगार संघटना कृती समितीने केली मागणी. नवरात्र महोत्सवाचा उत्साह आला अंतिम टप्प्यात. शहरातील नवरात्र महोत्सव मंडळाच्या विविध हलत्या देखाव्यांनी भक्तांचे घेतले लक्ष वेधून. आणि विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवकांसह 26 जणांवर गुन्हा दाखल. MIDC पोलिसांनी केली कारवाई. शेळगी येथील सर्व्हिस रोडवरील अतिक्रमण लवकरच हटवणार असून उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका प्रशासन संयुक्त कारवाई करणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला शेळगी ब्रिज येथील सर्व्हिस रोड करण्याचा मार्ग मोकळा झाला असून या रोडवर अडथळा ठरणारे आशाबाई अंकुश नागटिळक व इतर रहिवाशांनी केलेले अवैध बांधकाम त्यांनी स्वतःहून काढून घेण्याची उच्च न्यायालयाने दिलेली मुदत शुक्रवारी सकाळी 11 वाजता संपली आहे. दरम्यान महापालिका व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रशासनाच्या मार्फत येत्या 4 दिवसात पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण पाडकाम करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व सोलापूर महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त माध्यमातून या सर्व्हिस रोडवर अडथळा ठरणारे अवैध बांधकामे पाडण्याची कारवाई 4 दिवसात हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर हा सर्व्हिस रोड अखेर खुला होणार आहे. पुणे सोलापूर रोड डेव्हलपमेंट कंपनीकडून साखळी क्रमांक 250+700 to 250+900 डाव्या बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावर वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांच्या पत्रानुसार सोलापुरातील मौजे शिवाजी विद्यानगर भाग 2 क्रमांक 493 प्लॉट क्रमांक 33 चे बांधकाम बेकायदेशीर असून सदरचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9च्या सर्व्हिस रोडवर करण्यात आले आहे. आशाबाई अंकुश नागटिळक व इतर नागरिकांनी सर्व्हिस रोडवर अवैध बांधकाम केले आहे. रूपाभवानी मंदिर ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती हा वरील सर्व्हिस रोड वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा. ही जागा सोलापूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत आली असल्याचे नागरिकांना यापूर्वीच कळवण्यात आले आहे. या राष्ट्रीय महामार्ग सर्व्हिस रोडवर करण्यात आलेले अवैध बांधकाम येथील नागरिकांनी स्वतःहून काढून घेण्यासाठी 20 ऑक्टोबर 2023 रोजी जागा रिकामी करावी असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या पत्रात नमूद केले आहे. दरम्यान नागरिकांनी हे अवैध बांधकाम मुदतीत पाडले नसल्याने अखेर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व महापालिका प्रशासन यांच्या संयुक्त माध्यमातून येत्या 4 दिवसानंतर पाडण्यात येणार आहे. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात येणार आहे. दिवाळीपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान ॲडव्हान्स द्या अशी मागणी महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. दिवाळीसाठी कामगारांना बोनस, ॲडव्हान्स, सानुग्रह अनुदान, थकीत महागाई भत्त्याचा आणि 7व्या वेतनाचा फरक रक्कम अदा करावी यासह विविध मागण्यांचे निवेदन महापालिका कामगार संघटना कृती समितीच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांना देण्यात आले. सालाबादप्रमाणे याही वर्षी दिवाळी सण साजरा करण्यासाठी महापालिका कामगार, कर्मचारी, अधिकारी यांना बोनस, सानुग्रह अनुदान, सण ॲडव्हान्स, थकीत महागाई भत्ता फरक, 7वा वेतन आयोग फरक इत्यादी जास्तीत जास्त रक्कम देण्याबाबत प्रशासनाने दिवाळीपूर्वी निर्णय करून रक्कम अदा करावी. राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे कायम व रोजंदारी मानधनावर कामगारांना 12,000 रुपये सण ॲडव्हान्स द्यावे. बोनस व सानुग्रह अनुदान कायम कामगारांना, बालवाडी शिक्षिका, सेविका, रोजंदारी कामगार, मानधनावरील कामगार यांना द्यावे. बालवाडी शिक्षिका, सेविकांच्या मानधनात 1,000 रुपये वाढ करावी. परिवहनसह महापालिका कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस, ॲडव्हान्स रक्कम अदा करावी आदी मागण्या निवेदनात आहेत. कामगार नेते अशोक जानराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदीप जोशी, अजय क्षीरसागर, शशी शिरसट, लिमराज जेटीथोर, रोहित गळवी, विठोबा शिंदेवंदे, दत्ता तुळसे, रेश्मा तळपदार, अनिल जगताप, भारत क्षीरसागर आदींसह कर्मचारी उपस्थित होते. रूपभवानी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत. बनवण्यात आलेला रस्ताही निकृष्ट आणि खराब झाल्याने देवी भक्तांची वाट खडतर बनली असताना सदर मार्गावर जेमिनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी श्रमदान केले.
नवरात्र महोत्सव सुरू असून रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी शहरासह परिसर व जिल्ह्यातून नागरिक मोठ्या संख्येने येत असतात. देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. बनवण्यात आलेला रस्ताही निकृष्ट आणि खराब झाल्याने देवी भक्तांची वाट खडतर बनली होती. वारंवार इशारा देऊनही हा रस्ता दुरुस्त करून भाविकांची सोय न केल्याने जेमिनी सांस्कृतिक व क्रीडा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने श्रमदान करून गांधीगिरी पद्धतीने प्रशासनाचा निषेध करण्यात आला. महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी करताच खडबडून जागे झालेल्या महानगरपालिकेचे प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन स्वच्छतेबरोबरच भाविकांना सोयीसुविधा पुरवण्याच्या कामाला सुरुवात केली. मात्र ठेकेदाराने तिकडे पाठ फिरवली होती. दुपारी महापालिकेच्या प्रशासनाने ठेकेदाराला तंबी देताच ठेकेदार दुपारच्या सुमारास तिथे येऊन कामाला सुरुवात केली. नवरात्र महोत्सवानिमित्त जागृत देवी रूपाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. पहाटे 2:30 पासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची वर्दळ या रस्त्यावर असते. हा रस्ता अमृत योजनेअंतर्गत बनवण्यात आला असून ठेकेदाराकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीचे झाले आहे. यामुळे खडी वर आली असून त्यावर कार्पेट केले आहे, पण सीलकोट न झाल्याने भाविकांच्या पायाला बारीक खडी टोचून भाविक रक्तबंबाळ होत आहेत. तात्काळ सीलकोट करून भाविकांचा त्रास कमी करावा. या सगळ्या प्रकाराकडे महानगरपालिकेचे झोन क्रमांक 1, 2 आणि 3च्या अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्यामुळेच ठेकेदार मनमानी पद्धतीने हे काम करत आहे. ही बाब व भाविकांची गैरसोय सुरेश अण्णा पाटील यांना कळताच त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला सोयी सुविधा पुरवण्याबाबत सूचना केली होती. मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आपल्या कार्यकर्त्यांच्या ताफ्यासह मंदिर परिसरातील रस्त्यावर दाखल होऊन येथील परिसर स्वच्छ करण्याबरोबरच श्रमदान करून भाविकांना सुविधा पुरवण्याचे कार्य केले. एकीकडे शहराला पाणी पुरवठ्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असताना दुसरीकडे व्हॉल्व्हमधून पाणी याच रस्त्यावर वाहून जात आहे. पाण्यामुळे रस्ता खराब झाला आहे. खराब झालेल्या रस्त्यावर चिखलातून नागरिकांना मार्गक्रमण करत देवीचे दर्शन घ्यावे लागत आहे. ही बाब महानगरपालिकेच्या प्रशासन आयुक्त शीतल तेली उगले, उपायुक्त संदीप कारंजे यांच्यासह अधिकाऱ्यांना दिसली नसल्याचेच या बाबीवरून स्पष्ट होत आहे. तात्काळ हा रस्ता सुशोभित करून भाविकांची सोय करावी, अन्यथा या परिसरातील घाण कचरा महानगरपालिकेत आणून ओतणार असल्याचा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे. मंदिर परिसरात किरकोळ व ठोक विक्रेत्यांना व स्टॉलधारकांना पैसे घेऊन स्टॉल देण्यात आले आहेत. हे स्टॉलधारक स्वच्छता व आरोग्याची एकही काळजी घेत नाहीत. वस्तू, रिकाम्या बाटल्या, शिळे अन्नही रस्त्यावर मन मानेल अशा पद्धतीने फेकून देत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा व्यापाऱ्यांवर व स्टॉलधारकांवर दंडात्मक कारवाई करून मंदिर परिसर स्वच्छ, सुशोभित व आरोग्य संपन्न करण्याकडेही महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे. वाहतूक समस्या, स्वच्छता, आरोग्य समस्या, रस्ते, पिण्याचे पाणी यासह विविध मूलभूत सुविधा तात्काळ पुरवाव्यात अशी मागणीही सुरेश पाटील यांनी केली आहे. रस्त्यावर पडलेले बारीक खडे काढून त्यावर पाणी मारावे असे निश्चित करावे. भाविकांना चालण्यायोग्य व व्यवस्थित रस्ता करावा अशीही मागणी त्यांनी केली आहे. नवरात्र महोत्सवाच्या अंतिम टप्प्यात शहरांमधील विविध हलते देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. सोलापूर शहराची ओळख एक धार्मिक शहर म्हणून आहे. शहरात नवरात्र महोत्सवाचा नेहमीच उत्साह दिसून येतो. सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही शहरामध्ये विविध नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडळांच्या वतीने, महामंडळाच्या वतीने शक्ती देवीची स्थापना करण्यात येऊन आकर्षक असे हलते देखावे साकारण्यात आले आहेत. शहराच्या मध्यवर्ती टिळक चौक, चाटीगल्ली, कस्तुरबा मार्केट, बाळीवेस आदींसह विविध ठिकाणी पौराणिक कथेवर हलते देखावे साकारण्यात आले होते. यामध्ये वीरभद्र अवतार, गड आला पण सिंह गेला, अनुसया, पतिव्रता अवतार, वामन अवतार असे विविध देखावे मंडळाच्या वतीने उभारण्यात आले होते. दरवर्षी हे देखावे पाहण्यासाठी भाविकांची एकच गर्दी दिसून येते. यावर्षी देखील आबालवृद्ध भाविकांनी देखावे पाहण्यासाठी विविध मंडळांसमोर गर्दी केल्याचे दिसून आले. केंद्रीय मागासवर्गीय आयोग समितीची मुंबई येथे बैठक संपन्न झाली. यावेळी लोधी समाजाला केंद्रीय सूचीत घेण्याचे आश्वासन बैठकीत देण्यात आले. गेल्या 15 वर्षांपासून महाराष्ट्रातील लोधी समाज केंद्र सरकारच्या ओबीसी यादीत समाविष्ट होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. लोधी समाजातील पंचपंचायत व मुरब्बीगण
अनेक संघटना, संस्था, ट्रस्टी यांनी शहरापासून दिल्लीपर्यंत निवेदने देऊन समाजाची व्यथा मांडली आहे. केंद्रीय मंत्री तथा उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री साध्वी उमा भारती, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्ली येथे लोधी समाजाचा विराट मोर्चा काढून एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी सोलापुरातील लोधी समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला. 7 डिसेंबर 2022 रोजी लोधी समाज, पंचायत व मुरब्बीगण यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांना समक्ष भेटून लोधी समाज ओबीसी सूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केली. अखिल भारतीय लोधी अधिकारी कर्मचारी संघ यांचा पाठपुरावा अशा अनेक प्रयत्नांची दखल घेत राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने 12 सप्टेंबर येथे लोधी समाजाचे पुरावे, माहिती, इतर कागदपत्रे संकलन तथा सुनावणी ठेवली होती. काही कारणास्तव बैठक झाली नाही. त्यानंतर सदरची बैठक 17 ऑक्टोबर 2023 रोजी सेमिनार हिल, मुंबई येथे राष्ट्रीय मागासवर्गीय अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली. सदर सुनावणीसाठी लोधी समाज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील समाज बांधवांनी सहभाग घेतला. विशेष करून ज्ञानेश्वर दमाहे अध्यक्ष, आलोक भगतसिंग कल्लाबाले अध्यक्ष लोधी समाज सोलापूर यांनी अत्यंत पोटतिडकीने महाराष्ट्रातील लोधी समाज कसे हलाखीचे जीवन जगत आहे. लोधी समाज गवंडी, सुतार, मिस्त्री, रंगारी शेतातील मोलमजुरी करून जगत आहे. महिला सुद्धा मोलमजुरीचे काम करून उपजीविका करत आहेत असे सांगून आमच्या समाजाला केंद्रातील ओबीसी सूचीत समाविष्ट करून न्याय द्यावा अशी विनंती आयोगासमोर मांडली. अनेक पुरावे, कागदपत्रे आयोगास सुपूर्द केले. सदर सुनावणीस उपस्थित घनश्याम शिवसिंगवाले, रामचंद्र आंबेवाले, ॲडव्होकेट बंसीसिंग मनसावाले, नागनाथ शिवसिंगवाले, गुलजार सिंग शिवसिंगवाले, अर्जुन शिवसिंगवाले, बंसीसिंग कयावले, नामदेव मनसावाले, सूरज दिलीवाले, लक्ष्मण चौधरी, समस्त मुरब्बीगण आणि समाज बांधव सुनावणीस उपस्थित होते. और मध्य प्रदेश के लोगों से हमारे लोगों की शादियां जो रोटी बेटी का व्यवहार होता है, तो मैंने यहाँ पे मेरे फाइल में मैंने पत्रिका वगैरह भी जोड़ा हुआ और वहाँ के राज्य की रिपोर्ट भी जोड़ा हुआ, सेंट्रल की कास्ट और उनकी स्टेट की कास्ट, मध्य प्रदेश और छत्तीसगढ़. सर, मेरा समाज बहुत गरीब स्थिति में है और एक्चुअल में मजदूर करने वाला है. हो सकता है मेरे समाज में गिने चुने 2-5 लोग, मेरे समाज में एक भी महाराष्ट्र में क्लास 1 अधिकारी नहीं है. मेरे समाज में एक भी क्लास 2 का भी अधिकारी नहीं है. देन हाउ कुड आई कैन स्पीक दैट कि मेरा समाज इज मोर एजुकेटेड देन अदर पीपल. सो माय सोसाइटी इज रियली बैकवर्ड क्लासेस, सर, एंड आई urge the committee to include my society in OBC. इलेक्ट्रिशियन आयोगाला रिसेंटली मिळालेला आहे आणि त्यांनी जर इन्फॉर्मेशन दिली तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून काढण्यात येणाऱ्या पारंपरिक लेझिम मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात लेझिमचा सराव अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून आले. बौद्ध बांधवांचा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असून याच पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पारंपरिक लेझिम मिरवणूक काढण्यात येत असते. याच अनुषंगाने शहरातील विविध सार्वजनिक मंडळांकडून लेझिम सराव केला जात आहे. दरम्यान पारंपरिक लेझिम पथकाची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे दिसून येत आहे. सरावात अबालवृद्ध साऱ्याच जणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवल्याचे दिसून आले. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह 26 जणांविरोधात एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
शहरात विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्यासह 26 जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवानगी आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. माजी नगरसेवक तौफिक शेख यांनी सिद्धेश्वरनगर नई जिंदगी सार्वजनिक रोडवर बेकायदेशीर जमाव जमवून कोणतीही पूर्व परवानगी न देता आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. माजी नगरसेवक तौफिक शेख, नसरुद्दीन मुल्ला, अबूबकर हारून सय्यद, रफिक इनामदार, अब्दुल करीम शेख, आसिफ राजे यांच्यासह अन्य 15 ते 20 जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस नाईक कृष्णात धोंडीबा कोळी यांनी फिर्याद दिली आहे. तौफिक शेख हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत. लोकांच्या मागण्यांसाठी त्यांनी आजपर्यंत विविध आंदोलने केली आहेत. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळुंखे हे करत आहेत. जिल्हा परिषद कन्या शाळेत गरबा दांडिया उत्साहात साजरा करण्यात आला. परंडाव येथील जिल्हा परिषद कन्या उच्च माध्यमिक शाळेच्या प्रांगणात शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी गरबा दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी शिक्षण समिती अध्यक्षा शमशाद इनामदार, महादेव विटकर, पत्रकार प्रकाश काशीद, मुजीब काझी, प्रमोद वेद पाठक, फारुख शेख यांची उपस्थिती होती. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांचा मुख्याध्यापक अंकुशराव जाधव यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. मुलींना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक इज्ज पवार म्हणाले की मुलींनी कलागुणांबरोबरच सातत्यपूर्ण अभ्यास करून गुणवत्ता वाढवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. दांडिया गरबा कार्यक्रमात मुलींनी केसरिया रंग ताने लागोरे, तू ग दुर्गा तू भवानी अशा विविध मराठी हिंदी गाण्यांवर सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. रसिकांनी मुलींच्या या सादरीकरणाला टाळ्यांनी दाद दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांता ठाकूर, पल्लवी चव्हाण, दीपा मुंडे, शिंदे, गीता पाटील, जयश्री दराडे, राधा लांडगे, संतोष ओव्हाळ तसेच शिक्षक शिक्षिका यांच्यासह दिलशाद शेख, शिल्पा कांबळे यांनी परिश्रम घेतले. महादेव वाचनालयास 5,000ची पुस्तके भेट देण्यात आली. एमजी ग्रुप अंधोर यांनी चालू केलेल्या महादेव सार्वजनिक वाचनालयास ग्रामपंचायत सदस्य तथा नुकतेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले युवा नेते डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ 5,000 रुपये किमतीची पुस्तके भेट दिली. महादेव सार्वजनिक वाचनालयास विविध स्तरातून मदत मिळत आहे. या एमजी ग्रुपच्या तरुणांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून गावापुढे एक आदर्श निर्माण केला असून त्यांनी वाचन संस्कृती संपत चालली असल्याने वाचनालय उभे करून तरुणांपुढे वाचाल तर वाचाल हा संकल्प दिला आहे. त्यांचे कार्य पाहून डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी त्यांनाही मदत केली आहे. यावेळी पत्रकार अजय अंडूरकर, पत्रकार संजय कुमार आलुरे, लक्ष्मण नरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्न कंदले यांनी केले तर आभार अतुल कस्तुरे यांनी मानले. यावेळी एमजी ग्रुपचे सर्व सदस्य व वाचनालय संचालक उपस्थित होते. मुगट येथील खालसा पंथाच्या पूजनीय मातासाहेब देवांजी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुदखेड तालुक्यातील मुगुट येथील मातासाहेब गुरुद्वारा येथे खालसा पंथाच्या पूजनीय मातासाहेब देवांजी यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी केले आहे. मुगुट येथील गुरुद्वारा मातासाहेब देवांजी यांच्या 342व्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा जन्मोत्सव सोहळ्याला 26 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे तर सांगता 28 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. या जन्मोत्सव सोहळ्याविषयी माहिती सांगताना गुरुद्वारा मातासाहेब देवांजीचे प्रमुख जथ्थेदार बाबा तेजसिंगजी निहान सिंगजी अकाली बुड्ढा दल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. ਨਾਮ ਲੈਵਾ ਗੁਰੂ ਖਾਲਸਾ ਗੁਰੂ ਕੀ ਸਾਧ ਸੰਗਤ ਨੂੰ ਸਮੂਹ ਖਾਲਸੇ ਪੰਥ ਵੱਲੋਂ ਬੁੱਢਾਵਾਲ ਵੱਲੋਂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕਾ ਖਾਲਸਾ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ। ਸੋ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਦੱਸਿਆ ਜਾਂਦਾ ਕਿ ਆਏ ਸਾਲ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਖਾਲਸੇ ਪੰਥ ਦੀ ਮਾਤਾ ਸਾਹਿਬ ਦੇਵਾਂ ਜੀ ਦੇ 342ਵੇਂ ਅਵਤਾਰ ਦਿਹਾੜੇ ਨੂੰ ਮੁੱਖ ਰੱਖਦਿਆਂ ਉਹਨਾਂ ਦੇ ਨਾਭੀ ਪੁੱਤਰਾਂ ਵੱਲੋਂ ਸਮੂਹ ਨਿਹੰਗ ਸਿੰਘ ਜਥੇਬੰਦੀਆਂ ਅਤੇ ਕਾਰ ਸੇਵਾ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ और तख्त साहिबाना जहेदार साहिबान पंज प्यारे साहिबान और समूह नानक नाल लियो संगतां बड़ी श्रद्धा दे नाल धूमधाम नाल मना रही ने। खालसे इन्हां इतिहास जो जुड़िया है सतयुग दा ये तपो स्थान आ और कलयुग दे विच भी गुरु नानक पातशाह महाराज 10वीं जोत साहिबे कमाल पिता गुरु गोबिंद सिंह जी महाराज दक्षिण देश नूं आए ने। कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर राहुल घुले यांचे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्याख्यान पार पडले।
कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉक्टर राहुल घोले यांचे विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण व्याख्यान पार पडले. विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनात मानसिक तसेच शारीरिक आरोग्याची कशा पद्धतीने काळजी घ्यावी जेणेकरून तंदुरुस्त राहून आपले ध्येय साध्य करता येते यावर आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थिनींमध्ये कमी होत जाणाऱ्या रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. विद्यार्थ्यांमधील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे यासाठी ते महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी शिबिर घेणार आहेत. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रवींद्र कठारे उपस्थित होते. त्यांनी यश संपादन करण्यासाठी मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याचे सांगितले. याप्रसंगी भूम बाजार समितीचे माजी संचालक भगवान पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच पाहुण्यांची ओळख कला व वाणिज्य या विभागाचे समन्वयक डॉ. संजय माळी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका प्राजक्ता मोरे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांना निमंत्रित करण्यासाठी प्राध्यापक संतोष मुंडेकर यांनी परिश्रम घेतले. विज्ञान विभागाचे समन्वयक प्राध्यापक अजित तिकटे व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाला सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापिका सुनीता डोके, प्राध्यापक सुनील आबारे, प्राध्यापक निलेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सांस्कृतिक विभागाचे प्राध्यापक जयंत कवडे यांनी मानले. याप्रसंगी विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. शेळगी सर्व्हिस रोड होणार लवकरच अतिक्रमणमुक्त. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण महापालिका प्रशासन करणार संयुक्त कारवाई. दिवाळीपूर्वी महापालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान द्या. महापालिका कामगार संघटना कृती समितीने केली मागणी. नवरात्र महोत्सवाचा उत्साह आला अंतिम टप्प्यात. शहरातील नवरात्र महोत्सव मंडळाच्या विविध हलत्या देखाव्यांनी भक्तांचे घेतले लक्ष वेधून. आणि विना परवानगी आंदोलन केल्याप्रकरणी माजी नगरसेवकांसह 26 जणांवर गुन्हा दाखल. MIDC पोलिसांनी केली कारवाई. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.